मित्रांनो, मकर राशीच्या लोकांसाठी आनंदाची बातमी आणि उत्साहाची बातमी आहे ती म्हणजे 29 मार्च 2025 या दिवशी मकर राशीची 7.5 संपणार आहे. हो, मार्च महिन्याचा हा शेवट मकर राशीसाठी खास असणार आहे, विशेष असणार आहे आणि त्याचं कारण शनी महाराज राशी परिवर्तन करणार आहेत, ज्यामुळे मकर राशीची 7.5 येत्या 29 मार्चला संपणार आहे. मग आता 7.5 संपल्यानंतर मकर राशीच्या लोकांच्या आयुष्यात काय घडणार आहे? 7.5 जो त्रास झालाय आर्थिक, शारीरिक, मानसिक, त्या त्रासातून तुम्ही बाहेर पडणार आहात का? कुठले शुभ फळं तुम्हाला 7.5 संपल्यानंतर मिळणार आहेत? कुठले लाभ तुम्हाला 7.5 संपल्यानंतर मिळणार आहेत? चला जाणून घेऊया. पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा. मंडळी, भरपूर मेहनती, कष्टाळू, महत्वाकांक्षी अशी मकर रास. मकर राशीच्या लोकांना कुठली गोष्ट मिळवण्यासाठी भरपूर कष्ट करावे लागतात असाच अनेकांचा अनुभव आहे. प्रयत्नांची पराकाष्ठा केल्यानंतरच मकर राशीच्या लोकांना यश मिळतं आणि त्यात मागच्या 7.5 वर्षांपासून 7.5 सुरू होती. त्यामुळे अनेकदा होत आलेली कामं अडली होती. आर्थिक, शारीरिक, मानसिक अशा अनेक समस्यांना सुद्धा मकर राशीच्या लोकांनी तोंड दिलं. आपलं कोण परक कोण याची ओळख मागच्या या 7.5 वर्षामध्ये मकर राशीच्या लोकांना नक्कीच झाली असणार, यात काही शंकाच नाही. कारण 7.5 काही ना काहीतरी शिकवायला आपल्या आयुष्यात येत असते. अशीच कुठली तरी मोठी शिकवण या 7.5ने तुम्हाला दिली असणार आणि तीच शिकवण घेऊन सकारात्मकतेने पुढचा प्रवास मकर राशीच्या लोकांना आता करायचा आहे. 29 मार्चला शनी महाराज कुंभ राशीतून मीन राशीमध्ये प्रवेश करणार आहेत आणि ते जेव्हा मीन राशीत प्रवेश करतील तेव्हा मकर राशीच्या लोकांची 7.5 संपेल आणि मेष राशीला 7.5 सुरू होईल. कुंभ आणि मीन राशीला तर 7.5 सुरूच आहे. आपण आजच्या व्हिडिओत बोलणार आहोत मकर राशीबद्दल की 7.5 संपल्यानंतर कुठले चांगले परिणाम, कुठले शुभ परिणाम त्यांना त्यांच्या आयुष्यात बघायला मिळतील. सगळ्यात महत्त्वाचं, नवी उमेद, नव्या योजना, सगळं काही तुमच्या मनासारखं घडायला सुरुवात होईल. शुभ लाभांसह प्रगतीच्या अनेक संधी सुद्धा मिळतील. आता या प्रगतीच्या संधी समोर आल्यानंतर त्याचा लाभ मात्र तुम्हाला करून घ्यायचा आहे. तुमचे निर्णय तुम्हाला पुढे घेऊन जाणार आहेत. तुमची थांबलेली, अडकलेली कामं सुद्धा आता मार्गी लागतील, पूर्ण होतील. एप्रिल ते मे महिना मकर राशीच्या लोकांसाठी विशेष लाभदायी असेल. त्याचबरोबर घरात मंगल कार्य ठरण्याची किंवा मंगल कार्य होण्याची सुद्धा शक्यता आहे. मागच्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या आरोग्याच्या समस्या सुद्धा आता कमी होतील. एप्रिलपासून तुमचं मन प्रसन्न राहील, तसेच मनात सकारात्मक विचार येतील. त्यामुळे प्रत्येक कामात उत्साह वाटेल. कारण 7.5च्या काळात सगळ्यात महत्त्वाचं, नकारात्मक विचार आपल्या मनामध्ये लवकर घर करत असतात. नकारात्मक विचारांमुळे आपल्या कामातही नकारात्मकता येत असते. पण तेच आता सगळं दूर होईल, मन प्रसन्न होईल, सकारात्मक विचार येतील आणि त्यामुळे प्रत्येक कामात तुम्हाला उत्साह वाटेल. करिअर आणि व्यवसायाच्या दृष्टीने सुद्धा उत्तम परिणाम मिळायला सुरुवात होईल. काही कारणाने गेल्या वर्षी तुमची नोकरी गेली असेल तर नोकरी मिळण्याची सुद्धा शक्यता आहे. जे लोक नोकरी करत आहेत ते सुद्धा त्यांच्या कार्यक्षेत्रामध्ये प्रगती करतील. प्रमोशनचे योग आहेत. शालेय शिक्षण किंवा स्पर्धा परीक्षांमध्ये सुद्धा मकर राशीचे लोक अव्वल ठरतील. शिक्षण क्षेत्रातही यश मिळवतील. तुमचं ऑफिस किंवा व्यवसाय या ठिकाणी तुमच्या कामाचं कौतुक होईल. एखादा पुरस्कार सुद्धा तुमच्या कामासाठी तुम्हाला मिळू शकतो. व्यवसायात तुम्हाला समस्या सोडवण्याची संधी मिळेल. तुम्ही तुमच्या व्यवसायाचा विस्तार सुद्धा या काळात करू शकता. नवीन व्यवसाय करायचा असेल तर हा काळ उत्तम असेल. त्याचबरोबर जमिनीच्या, प्रॉपर्टीच्या संदर्भातल्या समस्या सुद्धा आता मार्गी लागतील. 29 मार्च नंतरचा काळ तुम्हाला आर्थिक बाबतीत सुद्धा सकारात्मक फळं देताना दिसेल. गुंतवणुकीतून मोठा फायदा होईल. एप्रिल ते मे दरम्यान विशेष आर्थिक लाभ तुम्हाला बघायला मिळतील. तुम्ही घर घेण्यासाठी किंवा स्वतःहून घर बांधण्यासाठी कर्ज घेण्याचा विचार करत असाल तर त्यात सुद्धा तुम्हाला यश मिळेल. वाहन आणि भौतिक सुखसाधने सुद्धा तुम्हाला सहज मिळू शकतील. वारसा हक्काने सुद्धा संपत्ती मिळण्याची शक्यता आहे. व्यवसायात चांगली कमाई, तसंच परदेशाशी संबंधित ज्यांचा व्यवसाय आहे त्यांना सुद्धा उत्तम लाभ या काळात बघायला मिळतील. आता बोलूया मकर राशीच्या लोकांच्या कौटुंबिक जीवनाबद्दल. कौटुंबिक जीवनात सुद्धा हा काळ सकारात्मकता घेऊन येईल, आनंद घेऊन येईल. सगळ्यात महत्त्वाचं, विवाह इच्छुकांचे विवाह जमण्याचे सुद्धा योग आहेत. वैवाहिक जीवन उत्तम असेल. घरात मंगल कार्याचं आयोजन होऊ शकतं. 18 ऑक्टोबर ते 5 डिसेंबर दरम्यान कुटुंबात शुभकार्य होण्याची शक्यता आहे. मकर राशीच्या लोकांना यावर्षी मुलांकडून सुद्धा आनंदाची बातमी मिळू शकते. संपत्तीचा वाद सुरू असेल काही कौटुंबिक कारणांवरून तर वादावर तोडगा निघेल आणि दरम्यान मोठ्या भावाशी तुमचे संबंध सुद्धा चांगले होतील, सुधारतील, ज्याचा तुम्हाला लाभ मिळेल. मंडळी, एकंदरीतच 29 मार्च नंतर तुमच्या आयुष्यात असलेली सगळी नकारात्मकता दूर व्हायला सुरुवात होईल. पण तुम्हाला तुमचे प्रयत्न आणि कष्ट, यश मिळवण्यासाठी ते मात्र सोडायचे नाहीयेत.
कारण या 7.5 वर्षांमध्ये तुम्ही जे कष्ट घेतले आहेत, जे प्रयत्न केले आहेत, त्याचं यश तुम्हाला मिळणार आहे, त्याचं फळ तुम्हाला मिळणार आहे आणि कष्टाचं फळ हे कधी ना कधीतरी मिळतंच. त्यामुळे निराश न होता कष्ट करत राहणं हेच माणसाचं कर्तव्य आहे. बाकी हा 7.5 वर्षांचा काळ तुमच्यासाठी कसा होता हे कमेंट करून नक्की सांगा. कारण 7.5 सगळ्यांनाच वाईट अनुभव येतात असं नाही, बऱ्याचदा चांगले अनुभव सुद्धा येतात. कारण 7.5 माणसाच्या कर्माचं फळ माणसाला मिळत असतं. मग 7.5 तुमचा अनुभव कसा होता, चांगला होता की वाईट होता, तुमच्या आयुष्यात कुठल्या महत्त्वाच्या घटना घडल्या हे कमेंट करून नक्की सांगा. मंडळी, वास्तुशास्त्र, ज्योतिषशास्त्र, अंकशास्त्र यासारख्या विषयांवर तुमच्या मनात काही शंका असतील तर त्या कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. तुमच्या प्रश्नांची उत्तरं घेऊन येण्याचा प्रयत्न आम्ही नक्कीच करू. त्याचबरोबर आणखीन कोणत्या विषयांवरचे व्हिडिओ तुम्हाला ऐकायला आवडतील ते सुद्धा कमेंट करून सांगा. म्हणजे तुम्हाला हव्या असणाऱ्या विषयांवर सुद्धा व्हिडिओ घेऊन आम्ही येऊ. ज्योतिषशास्त्र, अंकशास्त्र, वास्तुशास्त्र यांसारख्या विषयांवरचं योग्य मार्गदर्शन तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा हा प्रयत्न आहे. तेव्हा तुमच्या शंका कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओंसाठी लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा. म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका.